अळूवडी करताना वडी सुटते किंवा तेलकट होते. मग आजची ही खास ट्रिक नक्की करून बघा. वड्या एकदम कुरकुरीत होतील आणि तेलही कमी शोषून घेतील. इथे मी अळूची 12 कोवळी पाने घेतली आहेत. पाने कोवळी असल्यामुळे देठ काढायची गरज नाही. प्रत्येक पानावर लाटणं फिरवून घ्या. त्यामुळे पानाची लवचिकता वाढते आणि रोल करताना पान फाटत नाही. आता वडीसाठी 2 कप चणा डाळीचं पीठ आणि 1 कप तांदळाचं पीठ मंद आचेवर भाजून घ्या. यामुळे वड्या छान कुरकुरीत होतात आणि तेलही जास्त शोषून घेत नाहीत. आता पिठात 2.5 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरं पावडर, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तीळ घाला. आता एका लिंबाएवढी चिंच आणि त्याच्या दुप्पट गूळ घ्या. चिंचेमुळे अळूची खाज कमी होते. सगळं घालून पीठ जरा घट्ट तयार करून घ्या. आता अळूच्या पानावर हे पीठ पातळसर पसरवून घ्या. त्यावर दुसरं, तिसरं आणि चौथं पान ठेवत जा. प्रत्येक पानावर पीठ लावायचं आणि दोन्ही बाजूंनी हळूवारपणे होल्ड करून घट्ट गुंडाळी करून घ्यायची. टोकाच्या भागालाही थोडं पीठ लावून बंद करून घ्या, म्हणजे वाफवताना रोल उघडणार नाही. आता भांड्याला थोडंसं तेल लावून हे रोल 10 ते 15 मिनिटं चांगली वाफ येईपर्यंत वाफवून घ्या. वाफवल्यावर लगेच कापायला घाई करू नका. रोल 2 ते 3 तास पूर्ण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्याचे पातळसर काप करून घ्या. आता तव्यावर थोडं तेल पसरवून त्यावर थोडे तीळ पसरवा आणि अळूवड्या मंद आचेवर शॅलो फ्राय करून घ्या. बघा, आपल्या अळूवड्या एकदम कुरकुरीत, टेस्टी आणि अजिबात तेलकट नाहीत. ही ट्रिक नक्की करून बघा. अळूवडी सुटली तर दोष पानांचा नाही, आपली घाई असते.